प्रत्येक वेळेस ना तुम्हाला दाखवायचं विसरतेच. काय ते पुढे तुम्हाला सांगतेच. कढईमध्ये ना मी इथं पालक, कांदा आणि लसूण हे बॉईल करायला ठेवलेलं होतं. तर आज म्हटलं संध्याकाळी स्वयंपाकामध्ये ना पालक सूप मला बनवायचं होतं. हा जो चमचा आहे ना आपण स्वयंपाकात वापरतो, तो ना अशा पद्धतीने डिशमध्ये ठेवला तर ना तो चांगला राहतो आणि किचनही स्वच्छ राहण्यास मदत होते इकडे-इकडे न ठेवता. काल जे तूप कढवलेलं होतं ते तूप तुम्हाला दाखवायचं मी दरवेळेस विसरते. तर हे तूप ना मी अशा छोट्याशा ना स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवत असते. तुपाला ना हा कड जो आहे ना तो थोडा मी कडकच देते. कच्चा कड ना मला अजिबात आवडत नाही. थोडंसं ब्राऊन तपकिरी रंगापर्यंत मी हा कड देत असते आणि ह्या छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये मी भरून ठेवते, जेणेकरून ना वरचीवर आपल्याला कुठला जो पदार्थ बनवत असेल ना त्यावेळेस तूप लागतं ना ते पटकन हा छोटा डब्बा आपल्याला काढता घ्यावा यावा यासाठी छोट्याशा डब्यामध्ये मी भरून ठेवते. आणि हे तूप ना 8 दिवसाचं आहे बरं का, आणि हे तूप मला 8 दिवस बरोबर जातं आणि ते मी किचनमध्ये म्हणजे जवळच ट्रॉलीमध्ये ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला ते तुपाचा डब्बा घेता यावा. इकडे ना पालक आपला हे थंड झालेला होता. म्हटलं चला आता मिक्सरमध्ये घालवण्याची फाईन अशी पेस्ट करायची होती आणि इकडे माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. मी तिला बोलत बोलत ती रेसिपी ना शूट करत होते. तर आता हे सगळं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि आता हे मिक्सरला फिरून याची छान अशी पेस्ट बनवून आपल्याला घ्यायची आहे. तर बिना ऑइलचं हे सूप मला बनवायचं होतं, म्हणजे ऑइलचा तडका अजिबात त्याला द्यायचा नाही. पुन्हा ते कढईमध्ये घालून घेतलं, 1 चमचा साई घेतली, ती फेटून अशा पद्धतीने सूपवर टाकली. याला छान सूपला टेक्स्चर येतं. कशी वाटली